राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन मागच्या 15 दिवसापासून सुरू आहे। पुण्याजवळच्या मांजरीला ते सुरू झालं तशी आधी त्याची फारशी दखल घेतली गेली नाही, पण नंतर आंदोलन पेटलं आणि राज्याच्या इतर भागामध्ये पसरलं आणि काल परवा ते इतकं पेटलं की अनेक नेत्यांच्या गाड्या आता तिकडे वळणं सुरू झालंय। मग राहुल गांधींनी त्यात लक्ष घालणं असो की सरकारनं त्यांची मुख्य मागणी मान्य करणं असो, 2-4 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या हे खरंय, पण तरीही आंदोलन मात्र थांबायला तयार नाहीये। पण हे आंदोलन का सुरू झालं? आदिवासी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ का आली आहे? मागण्या काय आहेत त्यांच्या आणि मागच्या 2 दिवसामध्ये ते इतकं कसं चिघळलं आणि मुख्य मागणी सरकारने मान्य केल्यानंतर सुद्धा विद्यार्थी आंदोलक का आंदोलन करतायत, सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतायत लगावबत्ती। आपल्या महाराष्ट्रात आदिवासी समाज बराच आहे। त्यातल्या जातींबाबत सांगायचं झालं तर महादेव कोळी, गौंड, ठाकर, रामोशी, भिल्ल या त्यातल्या संख्येनं जास्त असणारे जाती। राज्यात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, तसंच शिक्षणाच्या आणि वसतिगृहाच्या सोयी आहेत आणि आदिवासी समाजाला जास्तीत जास्त समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। याच आदिवासी समाजातील मुलं जी काही दिवसांपूर्वी जागतिक आदिवासी दिन आनंदाने साजरी करत होती, तीच आता रस्त्यावर उतरली आहेत आणि अन्न पाणी सोडून उपोषण करतायत। त्याचं झालं असं की याच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सरकारने एक GR काढला। त्यानुसार आदिवासी वसतिगृहामध्ये राहण्याची वयाची जास्तीत जास्त अट 26 केली गेली। त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं। पुण्याजवळ मांजरीला असणाऱ्या वसतिगृह परिसरामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलं आणि 4-5 दिवसानंतर काही विद्यार्थी उपोषणाला बसले। विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आदिवासी विद्यार्थी 26 वर्ष वयापर्यंत त्यानंतर सुद्धा शिक्षण घेत असतात। कुणाला उच्च शिक्षण घ्यायला वेळ लागतो, कुणाची PhD सुरू असते, तर बरीच मुलं UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात। त्यामुळे वयाची अट नको। तसंच त्यांनी इतरही मागण्या मांडल्या ज्या तशा बऱ्याच काळापासून होत्या आणि या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आणल्या गेल्या। तसं पाहायला गेलं तर या छोट्या मोठ्या मागण्या आहेत। त्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे आदिवासी वसतिगृहात स्वच्छता असणं, पिण्याच्या पाण्याची सोय असणं आणि जेवण चांगलं असणं। तसंच शासनाच्या DBT मार्फत येणारा भत्ता वाढवण्यात यावा, आदिवासी विभागातील 12,500 रिक्त पदं भरण्यात यावी आणि पेसा कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं। बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करून आदिवासी उमेदवारांना न्याय द्यावा। सर्व आदिवासी वसतिगृहे आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा 10 कोटी रुपयांचा विमा शासनाकडून काढण्यात यावा, अशा या महत्त्वाच्या मागण्या आहेत। यातल्या मांजरी इथल्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांची एक विशेष मागणी अशी आहे की मांजरी इथं असलेलं वसतिगृह हे पुणे शहरापासून बरंच दूर आहे आणि विद्यार्थी हे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या कॉलेजमध्ये शिकायला आहेत। कोण फर्ग्युसन कॉलेजात आहे, कोण SP कॉलेजात आहे, तर कोण पुणे विद्यापीठात। त्यामुळे त्यांना कॉलेजला जायचं म्हटलं की प्रवासात आणि ट्रॅफिकमध्ये तब्बल 2 तास खर्च होतात आणि दिवसभरातला बराच वेळ यामध्ये खर्च होतो। त्यामुळे वसतिगृह हे शहराच्या मध्यवर्ती भागात हलवावं अशी त्यांची मागणी आहे। या आदिवासी विद्यार्थ्यांची एक मागणी मात्र काहीशी वेगळी आणि आश्चर्यकारक आहे। ती म्हणजे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनी जेव्हा सुट्टीवर जातात आणि पुन्हा परत येतात तेव्हा वसतिगृहात आल्यावर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येते आणि या चाचणीमध्ये त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात येते। हा प्रकार मुलींच्या चरित्रावर संशय घेणारा आणि अपमानजनक असल्याचं आंदोलक म्हणतात। आता सरकारने आंदोलनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। आधी सरकारने वसतिगृहासाठी वयाची कमाल अट 26 वरून 30 केली, पण त्यालाही विरोध व्हायला लागला आणि अट काढून टाका असं आंदोलक म्हणू लागले। अटी लावायच्याच झाल्या तर शैक्षणिक पात्रता, विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अशा लावा, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। सरकारनं आता वयाची अट काढून टाकण्याचं जाहीर केलंय, पण मध्यंतरी 2-3 घटना अशा घडल्यात की त्यानं आंदोलन आणखीन पेटलंय आणि देशाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर गेलाय। पहिलं म्हणजे गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये सर्पदंशानं 3 बालकांचा मृत्यू झाला आणि त्यानं आश्रमशाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि तो मुद्दाही आंदोलकांनी उचलून धरला। तसंच उपोषण केलेल्या काही विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला लागल्या, ब्लड प्रेशर कमी झालं, तसंच चक्कर यायला लागले, त्यांना उपचार सुरू करावे लागले। त्यानं आंदोलक आणखीन घट्ट झालं। छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा याच आदिवासी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी स्टेजवर जाऊन त्यांचा हा प्रश्न मांडला। त्यातली निशा साबळे नावाची विद्यार्थिनी राहुल गांधींना म्हणाली,
राहुलजी, मला सकाळपासूनच ताप आहे. मला हे सांगायचं आहे की मांजरीमध्ये गेल्या 10 दिवसापासून आदिवासी मुलांचं आमरण उपोषण सुरू आहे, असं म्हणत तिने राहुल गांधींच्या हातात आदिवासी मुलांच्या मागण्यांचं पत्रक सोपवलं आणि म्हणाली की या सगळ्या मागण्या घेऊन आमचे प्रतिनिधी मंत्रालयात आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांना भेटले. तेव्हा ते काय म्हणाले हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणाले, सॉरी, मी यावर काहीच करू शकत नाही. तुम्ही जर तिथं बसून काही करू शकत नाही तर तिथं बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे मी तुम्हाला ठणकावून सांगते. त्यानंतर अनुवादकानं तिचं मराठीतलं हे बोलणं हिंदीमध्ये भाषांतरित केलं. राहुल गांधींनी ते ऐकलं आणि ते म्हणाले, तुम्ही लोक मलाही उपोषणासाठी का बोलवत नाही? मीही येईन. त्यानंतर टाळ्या वाजल्या. या घटनेमुळे हा मुद्दा आणखीनच प्रकाशझोतात आला. त्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत पत्र लिहून यात हस्तक्षेप करायला लावला आणि मग एकाहून एक नेत्यांच्या गाड्या पुण्याजवळच्या मांजरीला येणं सुरू झालं. प्रामुख्याने विरोधी पक्षांचे नेते तिथे आले आणि आता राहुल गांधी येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आंदोलन मात्र चांगलंच पेटलंय आणि तेही मांजरीत नाही तर नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अकोले, नांदेड इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं जमलेत आणि आता जिल्ह्यांच्या शहरामध्ये आंदोलनं सुरू होत आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला व याची अट आता काढून टाकली असं त्यांनी घोषित केलं. पण विद्यार्थी ऐकायला तयार नाहीयेत आणि बाकीच्या मागण्यांवर ते ठाम आहेत. विद्यार्थी संघटनांनी तर आता थेट मुख्यमंत्री फडणवीसांशीच बोलणार, बाकी कुणाशी नाही असा पवित्रा घेतलाय. त्यामुळे आंदोलन ऐन जोमात आलंय. तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या या मागण्या रास्त आहेत का? वय वर्ष 30 उलटून गेल्यानंतरही शिक्षण घेणं किंवा UPSC MPSCचा अभ्यास करत राहून वसतिगृहाची जागा अडवून धरणं चूक आहे की बरोबर? पण विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या महत्त्वाच्या आहेत हे खरंच. मग सरकारनं त्यावर पावलं उचलायला हवीत की नाहीत? राहुल गांधी मांजरीत येऊन आंदोलनाला पाठिंबा देतील की त्याआधीच फडणवीस किंवा सरकारातला बडा नेता येऊन आंदोलन शांत करू शकेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.